की भवानी माता, अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ती माझी भवानी माता, तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत. पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल. एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग, तुम्ही माझं नाव, शिवसेनेचं नाव गद्दारांना दिलं, माझं चिन्ह त्यांना दिलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला, आम्ही लढतो आहोत. आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत. आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो आहोत. हे 50 खोके तुम्ही जे ओरडताय ना, हे असं खोकेबाज सरकार हे तुमच्यावरती राजवट करते, तुम्हाला चालतंय? मग तुमच्या मताला किंमत काय? जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तर मी निवडणूक लढवत नाही. येऊ दे किती लोक, मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान. ही जी काही वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने, म्हणजे एक तर जे त्यांच्याशी लढतायत, देशासाठी लढतायत, त्यांना बदनाम करून टाकायचं, कुटुंबाची बदनामी करायची, वेडेवाकडे आरोप करायचे. आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा. काही नेबलेट लोक गेली. जसं मोकलजी तुम्हाला माहिती असेल, जागा वाटपाच्या चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे. कोण? म्हणजे मला खरंच कीव येते आता. भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाडकाऊ जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो, त्यांची मला आता कीव येते. अरे तुमच्यासोबत आम्ही होतो, आता तुमचं काय झालंय की सगळं बदनाम. म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात, मग एकेकाने घेऊन जातात. मग त्यांचं एक मंडळ बसतं. हा माणूस आणलाय, किती कोटीचा घोटाळा केलाय, यांनी 5 कोटीचा केलाय, चल रे त्याला कोणतरी फालतू रस्त्यावरची लोक घेऊन जा. यांनी किती केलेला आहे? यांनी 100 कोटीचा केलेला आहे. ठीक आहे, जरा बाजूला घे. यांनी किती कोटीचा केलाय? 500 कोटीचा केलेला आहे. हा जरा या बाजूला घे. यांनी कितीचा केलाय? 70,000 कोटी. अरे ये तुला मांडीवर घेतो. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा. बरं 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला? मोदी. आणि ज्यांनी घोटाळा केला 70,000 कोटीचा, त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या? मग लुटतय कोण? मग लुटालूट तुम्ही करायची, वाटा मला द्यायचा. पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल, माझ्या कपड्यावर पडणार नाही. मैं ना खाता हूं, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, लेकिन तेरे हाथ से. हे असं आहे. नाही टरबुजाचा अरे मी तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो, पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा. मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो तो, मी कलंक बोललो होतो ना, काल पण काहीतरी बोललो तोच का? अरे एवढं माहिती तर मी कशाला बोलू, तुम्हीच बघा ना त्याचं काय ते. ही सगळी वृत्ती जी आहे ना, यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत, ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे. ठीक आहे, या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही, पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे. मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलत होते ते मुकुलजी तुम्ही पण बोललात. अरविंद केजरीवालला अटक केली, हेमंत सोरेनना अटक केली. मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई, त्यांच्यावरची चौकशी का थांबली? त्यांच्यावरची चौकशी का थांबली? मला मोदीजींना सांगायचं आहे, मोदीजी जरा थांब ना. मोदीजी, तुम्ही जे भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओरडत फिरतात,
तुम्हाला ज्या आमच्या गद्दारताईंनी राखी बांधली, ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली? आणि एक दुसरी एक म्हण आहे की हातच्या कंकणाला आरसा कशाला? तर तुमच्या हातात जी राखी बांधले ना, तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवते. मग तिच्यावरची चौकशी बंद. पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाही, हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाही, संजय राऊत तुमचं ऐकत नाही, म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकणार. तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यांना सगळं काय ते दिवाळीत लावताना उठणं बिटणं घालून, स्वतः दुधाची आंघोळ घालून आपल्या बाजूला बसवायचं. म्हणजे आणखीन एक त्या पलीकडच्या विदर्भातले तुम्हाला माहिती असेल, प्रफुल्ल पटेल माहिती आहेत ना, त्यांच्यावरती आरोप काय केले होते? मी स्वतः त्याला साक्ष आहे. 2019च्या मुंबईच्या सभेत स्वतः पंतप्रधान बोलले होते, कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते हैं. अब मिर्ची कौन? इक्बाल मिर्ची, जो दाऊदचा हस्ताक. म्हणजे इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला त्या प्रफुल्ल पटेलांवरती तुम्ही आरोप केले. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते त्याच्यात क्लीन चिट देऊन टाकली. आणि मिर्ची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल, तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी